सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा फूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावकी जलतल हकलायची गावकी गावकी जलतल हकलायची गावकी 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 बर का दादा काय गाडी राहू दिली तुम्ही ती म्हणजे ती सांगायचं बोलवलं मग काय त्यासाठी तुम्हाला बोलवलं येतं काय गाडी आहे गाडी काय झालं? ती सगळी फुरफुर फुरफुरच करते गाडी ती मला नको बाबा गाडी ती अजिबात गाडी चालू की फुरफुर करते मग बंद पडल्यावर काय बडबडा करते का बारा बारा नाही नव्हतं बसले त्या दिवशी बायकोला घेऊन गेलो तुम्ही गावात इकडे फलटणला बर सगळ्या रोडनं माणसंच बघायला लागली सगळी गाडी फार फुरफुर फुरफुर नुसती करते मी ती ती गाडी चॉकअप सरतं काय नुसतं नुसती अशी 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 अशीच करते तुमचं तर काय जगा वेगळंच आहे फुरफुर करते म्हणजे काय करते फुरफुर करते म्हणजे सायलेन्सर मधून फुरफुर फुरफुर आवाज बाहेर येतो मग काय ती काय पडणार आहे का त्याला साऊंड बॉक्स लावा म्हणजे भरभर आवाज करत आता बडा बडा मला सांगा गाडीचा कसा सायलन्स नुसता स्लिम आवाज आला पाहिजे तुम्ही जर खडक्यामध्ये आता गाला सगळ्या रोडने माणसं बघायला लागली सगळी फुरफुर फुरफुर करते म्हणजे मी काय करणार मग ती मला नको गाडी घेऊन जाते गाडी हा का हे आले मग फुरफुर फुरफुरच करते सगळी गाडी म्हणून मला नको गाडी बाबा दादा दादा देऊन टाकू तुम्हाला मी कोणाचा मध्ये बोला तुम्ही चालता का नाही भाऊसाहेब आता ही मिटवा हे काय माणूस आहे असलं नाही, मला ती गाडीच नको आहे. आता तुम्ही दोघं एका गाडीवरच सगळीकडे हिंडताय की मग ते- तमाशाला, दारूला ह्याला बाबा एक मिनिट बस की 2 मिनिट हा बसा बसा बसून बोला मी उभा राहतो मी गाडी ऐकली ना माझी मी चूक काय झाली म्हणतो माहिती माझीच गाडी चूक झाली थांबा जरा. तुम्ही या गाडी घेताना काय मागे पुढे पैशात तर बघितलं का नाही हा. जेवढं ते म्हणले तेवढ्यात मी गाडी दिली हा. बरोबर आहे का नाही मग दिल्यानंतर गाडी चांगली चालली पाहिजे का नाही माग पुढे नाही अहो मला सांगा आता ती सायलेन्सर आहे का नाही फुरफुर फुरफुर करतोय का नाही गाड वाजला असता तरी म्हणलं असतं बुलेट चालली बाबा हा, मग ती बरोबर. फुरफुरच करतोय तर हा फुरफुर म्हणजे काय त्याला काय दुसरं काय नाव आहे का नाही फुरफुर नाही, नाही, मला नको बा, ती मला गाडीच नको ती फुरफुर फुरफुर फुरफुरच करते म्हणते हा अरे तुला सांगतो बावड्या त्या दिवशी काय झाला माहितीये का किस्सा बायको म्हणजे फलटणला जायचं या हा, काढली की गाडी बाहेर मी आता हा, घेतली म्हणल्यावर हा. आता म्हणलं आपण गाडी घेतली म्हणल्या बायकोला गाडी घेऊन जायचं मस्त पैकी आता हा, हा, हा. आणि का घराच्या वरच थोडस आलो व्हायचं की अर्धा किलोमीटर गेलो की गाडी लागली की सुरुवातला केली की फुरफुर 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 आता हे फुरफुर म्हणजे काय दुनिया जगायचं काय माणसाचं मला तर काय पडायला घेऊन म्हणलं तुझी गाडी बिडी काय हा नाही ती मला गाडीच नकोय बाबा आता काय करायला माहितीये का ऐकून घ्या कुसमीला घेऊन जाऊ कुसमीला म्हणजे चालेल चालेल दोघं दोस्त आहे हा हा? एका गावचं मेंबर आहेत हा मग असं त्या गाडीसाठी वाद करू नका मग ते सारखं फुरफुर 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 करते म्हणते बावड्या आता एक काम कर मला गाडीचे पैसे पण तू गाडी घेऊन जा तिकडे मी नाही बाबा गाडी अहो, घेणार. त्या मी पैसे गाडीला- देणार नाही मी रुपये देणार नाही गाड्याला सर्दी झाली असेल त्यामुळे फुरफुर हा मग करते सांगा की त्याला तुम्ही ती नीट करून द्यायला पाहिजे होती ना काय कारण आहे किती दिवस आपण गाडी फिरतोय माहितीये ना आणि नेमकं माणसात गेलं की फुरफुर चालू होत तिथं मी तर काय करणार मग काय काय मला काय माणसं बघायला लागले ह्या दोघांकडे हो तर मी विन टाइम सर कुठे गाडी गेली की त्याचा काय आवाज बंद होतो या आणि कुठं चांगल्या माणसात आले की लगेच फुरफुर फुरफुर सुरू होती तिथं फुरफुर फुरफुर राहते काय गाडी विमानासारखा आवाज निघायला आता काय 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 फुरफुर करते मला तरी काय माहिती अहो मेंबर असू देत ही गाडी जुनीच आहे ना हा. अहो, जुनीच आहे या, पण ते काय झालंय माहितीये का ती मला नकल काय झालं? फुरफुरच करते तर मी तर काय करणार ए, म्हणलो गाडी बुवा ती मी रुपये देणार नाही नाही, नाही, ए, भाऊसाहेब काय करा माहितीये डोक्याला का वैताग. तुम्ही गाडी घेऊन जावा पण ती मला पैसे पाहिजेत बाबा थांबा, थांबा. आज किती वेळा मला गाडीसाठी माझ्या घरी आलता गाडी पाहिजे हे आता ते मला काय माहिती पुढे गाडी फुरफुर करेल ती अला गाडी एका गाडी फिरतोय मग कसं काय पाहिजे कळलं पाहिजे का नाही असेल काय किरकोळ फॉल्ट मिळवून हे करा नीट करून घ्या आपण ह्या व्यक्तीला 1 रुपया देणार नाही परत वाटाणे फुटाने हम्म. फुटाने मेंबर हम्म, तुम्ही काय करा माहितीये का आता गाडी तर फुरफुर करते का नाही हम्म. 5,000 रुपये कमी देऊन टाका ह्यांना अहो, पण मी तर 35 दिले आता ह्यांना त्यांच्याकडनं 5 मी काढून देतो की तुम्हाला वाटाणे त्यांना 5,000 रुपये तुम्ही देऊन टाका मी काय देणार आपण देणार नाही देणार मी 1 रुपया देणार नाही अहो गाडी पिगडा काही कशाला तुम्ही असं करताय हा? आपण मी त्याला घ्या म्हणलं होतं का बरं एकदा ठरलं ना दोस्त आहे आपला पण मला ती गाडीच नकोय आता डोक्यातच बसायला काय माणसाच्या मेंबर हा काय करा तुम्हाला 5,000 रुपये ते देते आपण हे काय म्हणतोय या. गाडी ती माघारी द्यायची आहे, मला ती मिटवायचंच नाही ती 5,000 नको काय नको त्याच्या पण मला गाडीच नकोय तुम्हाला नाही गाडीच नको मला त्या अजिबात काय करायचं त्या गाडीला आता काय इथं म्हणतात गाडीच नको मी काय सांगितलंय मी एकदा की विकलेली वस्तू परत घेणार नाही म्हणून तर असं करा की 10,000 कमी 10,000 रुपये जाऊ दे की नाही तर त्या गाडीला पण विचारते 10,000 कमी कर अला का ही 5-10 वराला तुम्ही काय मला गाडी फुकट द्यायला होता काय मला का पगारात जाती होती गाडी ती
कसं बोलायला लागलं बघितलं का? अजिबात आपण गेलोच नाही. 10,000 20,000 सगळे जावं लागलं. गाडी काय काय गाडी काय सोनं आहे काय आलं का? सोन्याचं म्हणजे तेव्हा कसं आलं मला पाहिजे गाडी, मला पाहिजे गाडी. मग त्या गाडीचं पैसे करून घेऊन टाका गाडी तुम्ही. मला गाडी दिलेली गाडी मी देणार नाही ना तिकडे डोक्याला बाई. फसवतात काय 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 फसवलं काय फसवलं हा? बसतोय राहू हा. तुम्ही आता त्याला सांगताय. हम्म. कशाला टेन्शन घेताय? चांगलं कशा टेन्शन घेताय? रुपये बोलायचं त्याला. नाही ना मला ती नकोच पैसे काही नको मला अजिबात. नको व्हायचे. नाही ना मला पैशात नाही मला ती गाडी घ्या सगळं जवळचं माणूस असताना फसवलंय बाई मला. बर मेंबर भावड्या म्हणतोय तुम्ही घेताय का? नाही नाही मी घेतच नाही अजिबातच नाही. 15 कमी देतोय की नाही नाही मी घेतच नाही पैसे बिसे काय अजिबात. म्हणून आम्ही आपली मध्यस्थी केली बाबा त्यांना बी गाडीची गरज होती तुम्हाला बी विकायची होती काय मी काय सेल लावला होता विकायची म्हणून हा आता माझ्याकडे आणि तुम्ही मला द्या त्यांना. आणि तुम्ही गाडीची किंमत करता तर गाडवाची किंमत करताय हा? दादा ती गाडीच गारवासारखी चालती या. मी आता काय 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 करू मग मी? तुम्ही तर आहे ना गाणं कसं करतो कसं करतं तशी ही गाडी नुसती फुरफुर फुरफुर मध्ये म्हणणार काही काय चाललंय या? गाडवाचा आणि गाडीचा फरक पडला आहे. आज तुम्ही बसा. गाडी विकली का गाडी विकली त्याला? गाडी गेली की ही गाडी मी तुमच्या दारात लावणार. माझ्याकडे कशाला नाही 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 तुमच्या दारात लावणार आणि मला ती काय काय पैसे नको काय नको चल जाऊ का मग. चलाय का हो मेंबर बाय का आज नाही नाच झालाय नाच चालू आहे का मग काय रस्ता तरी दिसतो का तुम्हाला सरळ चालता येत का सरळ चालतोय की मग काय झालं बघा मी तुम्हाला एकदा सांगतो माझं पैसे 2 महिने त्या एजंटने व्यवस्थित दिलं हा 4 महिने झालं मला पैसे दिले नाही हा. मला इथं भांडवलाला लागतं हा आणि आलाय तुम्ही पिऊन आलायला दिसताय बघा पिऊन तसं यायची इच्छाच नव्हती तुम्ही काय सांगितलं अण्णांनी माझं पैसे बुडवलं ती एजंट अण्णांनी मला 2 महिन्याचे पैसे व्यवस्थित त्या एजंटने दिले 4 महिने पैसे दिले मग अण्णांनी खाल्लं का काय मी असं म्हणले पण अख्ख्या गावाला सांगायचं मग माझ्याकडे सगळ्या गावाची लोक पापड नाही राहतात म्हणून मी सांगितलं अख्ख्या गावाची लोक ते पापडे म्हणून सांगितलं त्यांचं रोख पैसे घेते म्हणते बाय अण्णांनी 4 महिने झाले बायका म्हणलं एजंट अण्णाला पैसे दिले तुम्ही रोख द्या म्हणते बाय मी. क्या बाय म्हणून काय पण बोलायचं बायचे जातच कशी वहिनी वहिनी म्हणायचं मेंबरीन आम्ही तुम्हाला म्हणायचं तुम्ही आमचं काय लावा वाटी वाजताला घेऊन डायरेक्ट काय करायचं मग तुम्ही बिन पाण्यानेच करायचं लेवलचं काय म्हणला मेंबरीन बाय ओ मेंबरीन बाय काय म्हणला अहो तुम्ही बिन पाण्यानेच करायसारखं वागताय अहो आम्ही ना? हा नाही करा की बिन पाण्यानेच करा मग काय हा? बसाय तरी येते का बसाय आता बसाय कसं येणार आहे मला हा टाकलीच तेवढी हो बिन पाण्याने करा की आम्ही मस्त रेडा हा मशीला बाजारत्यात मग तेच म्हणतो रेड्याला बी बाजारत्यात मग बाजारात बिन पाण्याने करायची तुमची ना बाजाराच की हा काय पटते करा लोक काय करतात माहितीये का काय मध्यस्थी म्हणून काम केलं हा हा लग्न एखाद्या नवरा नवरीचं लग्न लावलं हा तेवढ्या पुरतं चांगलं झालं हा तर देवानी केलं आणि वाईट केलं तर माणसाने केलं तसं नाही चांगलं झालं तर माझ्या नशिबाने झालं वाईट केलं तर आमच्या धमक्याने केलं असं म्हणतात अण्णा असं तुम्ही म्हणता लोक कुठे म्हणतात होय का हा, मग काय तर बरं मला काय सांगू नका माझं तेवढे पैशाची सोय का नाही तर मी सगळ्या गावभर सांगणार त्याला काय पटतं का तुम्हाला पटतं का अहो खरं मी सांगते मला भांडवल लागतंय नाही तर अहो, इथं पहिला भांडवल मला नाही तुम्हाला कुठनं भांडवल देऊ तुम्ही त्या माणसाकडून पैसे घेऊन प्याला नाही ना काय पटतंय काय पटतंय का मग म्हणलं तुम्ही बा? एवढे अगं, पैसे प्यायला लागला म्हणून म्हणलं मी आपण कुणाची घेत नाही आणि आपण कुणाला देत नाही होय का हा मग माझे 4 महिन्याचे पैसे त्या एजंटने का दिले नाही मेंबर बाय काय आता नाही जर गावात असं झालंय काय हा काय 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 झालंय काय अण्णा तुझं कधी चांगलं होणार नाही काय तुम्ही काय करता माहिती का हा. सगळ्यांना काढा लावताय अहो काढा लावायचा विषय बाजूला राहिला आम्ही आमच्या पदार्थ खाऊन सुद्धा लोक नाव ठेवतात बोला मग पेल्यावर काय करतात हा पेल्याला काय म्हणतात हे दुसऱ्याकडे घेऊन पितो अहो पण आम्ही 6 नंतर पेणारे म्हणतो आता दिवसा प्यावा लागेल का लोकच तुम्ही असे वागताय राव अहो अण्णा मी गावाचे लोक पापड घ्यायला आले म्हणून सांगितलं की अण्णाने जो एजंट आणला होता हा. त्यांनी माझे 4 महिने पैसे दिले आणि मी असं लोकांना सांगितलं काय मी असं सांगितलं नाही की अण्णाने माझे पैसे बुडवलं म्हणून आला तू तोंडावर बोलला 4 महिने पैसे तुम्ही दिला नाही खाल्लं म्हणून द्या म्हणून आता परत लगेच पलते अहो मग तुम्ही प्याला म्हणून म्हणलं मी त्याच्याकडून घेऊन प्याला का काय मी असं विचारलं माझ्या मनात शंका आली हो काय मेंबरीन जिबीला हाड नाही मग काय पण बोलताय काय हा तो कंपनीवाला काय एजंट काय माझा जावा आहे काय मला काय माहित करता करून घेतलाय का काय तुम्ही
घर जावाय हो याला आमची बायको आमच्या पैसे नांदत नाही त्याला घर जावं कुठनं करून घ्यायचं याला म्हणजे मध्यस्थी करायचं अवघडच झालंय. मला पैसे काय सांगा माझ्या पैसे तुझ्या बघितलं का आता सगळीकडे मी हुडकून आली अण्णांना ती ठिका घेऊन जावा. कसलं ठीक आणि कशाचं ठीक मी असं का लागेल तुम्हाला सांगायला मी काय गावात फिरते काय का मला काय माहिती माझ्या पायात चाल बांधले काय सारखं गावात फिरायला मी आता हे पापडाचा व्यवसाय करते म्हणजे आपण पैसे नको उधारी गोळा करायला मला मग जा की मी कुठे काय म्हणलंय तुम्हाला मध्ये किती घेतलं होतं तुम्ही गेला असाल ते पैसे गोळा करायला तू कधी घेतलं घेतलं होतं मी आणि सगळं तुम्हाला सांगूनच करायचं त्याचं काय त्या टिकेचं काय कुसलं खराब त्याच्या सोंडीन ती काय बाई सांगायचं लय घाण घवाय ती घेऊन जा तुमचं मी याच्या पोत्याच्या आत शिरून बघितलं होतं काय तुम्हाला काय नव्हतं बाई, मला पाहिजे म्हटल्यावर चांगलंच द्यावं म्हणून मी काय घरी पिकवतो का काय अहो पण अण्णा ठीक दिलं मग आता ठिकाण पैसे वळवून घेतला काय तुम्ही काय बोलताय तुम्ही घेऊन ठिकाण वाटतंय बाया कसे वहिनींनो काय हा काय मी घेतलेली मला आता वाटत आलंय मला उतरती का काय कोणाच परत घ्यावं लागेल. उतरत नाही चढते चढती उतरती माहिती तेव्हा पेलायची एवढं तर याला आता कळालं मला पेलाय नाही आता कळालं चंदू का थांबत नाही आणि बावड्या का रात्रीचा उशिरा येतो. त्यांच्यापर्यंत जायची गरज नाही तुमची आपला विषय कुठलाय कुठला गव्हाच्या ठिकायचं आणि माझं काय पैसे 4 महिन्यात आणि ते तुम्ही मधनच काय ह्यांचं काढलं नवऱ्यांचं काय बी बोलावं माणूस खपवून घेतोय म्हणून खपवून घेतोय शेजार धर्म म्हणून गप्प बसलोय आम्ही शेजार धर्म म्हणून आता पण गप्प बसा. अण्णा तुम्ही काडी बिडी आणायचं विसरलं का काय काड्या लावायला काड्या लावता ना सगळ्यांच्या घरी जाऊन काय बिड्या वाढायच्या तुम्हाला हो बिडी वरती दारू पिती सगळं करते आता सिगारेट खातो परत गुटखा मुवा सगळं आम्ही बोलाय करतो. वाटतंय का नाही आता आम्हाला प्यायचंय आम्हाला वडायच्या सिगरेट म्हणून आम्हाला म्हणताय तरी पण अजून पण कमी व्यसन वाटतात तुम्हाला अजून दुसरं काय व्यसन आहे आता का काय मिसरी लावू का बरं पोते घेऊन जातो त्या पोत्यात काय मग शिरून पाहिलं होतं का काय तुम्ही पोता उचलताना त्याच्यातला काय किड वळ केलं नाही हो तुम्हाला तुमच्या घरातल्या सोंड्या आणून त्याच्यात टाकले मी आणताना ठीक चांगलं होतं आता मी गेल्यानंतर काय झालं ते मला सांगत कळतं का सोंडी आपल्या अंगावर आले आता काय झालं? मला काय सांगू नका काय म्हणला मी अहो अण्णा तुम्ही खरं कधी म्हणता आयला ओ वहिनींनो मी खरं बोलून भांडणं म्हणतात हाय का हा. खोटं बोलणं चांगलं असतं का खोटं कधी बोललो हो का खोटं कधी बोलला आता तर खोटं चक्क बोलताय तुम्ही आयला तुमचीच तुम्हाला काय कळा माहिती चढली लय चढली. लय झाली लय काय झालं सकाळपासून आज डोक्याला वैतागच झालाय सकाळी घरातनं उठलो पहिली लागली ठेस नाही नाही तुम्हीच आम्हाला वैताग दिलाय लय आमचं डोकं उठलंय सकाळपासून नाही तर काय मग बावड्याला सांगा ऐका की की- बाम आणायला गाडी माझी फुकट दिल्यासारखं द्यायला लावली यांनी. मला सांगा आज मी गावात मेंबर आज तालुक्यावर आमदार सुद्धा माझी गाडी बघितल्यावर थांबतो लगेच. आमदाराच्या पुढे थांबतात ते लोंगे सुंगे चांगलं वाईट तर कळतं का नाही माणसाला गाडी दिसली घे बाबा म्हणलं अहो पण गाडी तुमची वर्णनशी चांगली आहे ना आपलं सगळी खराबच आहे या. गाव लेवलचा पुढार आहे पण आपल्याला अजून कुणी फसावलंच नाही फसवलं नाही. चाळीचं माहिती आहे आम्हाला सगळं हा. म्हणूनच तुमची केली वर्ण दिसायला सुंदर आहे आता कशी होती कळायला अहो, का पण आता? गाव लेवलला काम तसं करतो तालुक्यातल्या आमदार कोणी काम आपण गावात हा, भरपूर आणलेली. बरोबर. काय झालं आम्हाला सगळे माहिती आहे लेवल या. माहिती आहे ऐका काय वहिनींनो काय सांगायची गरज ऐका नाही की ह्यांचं असे अख्ख्या गाव ह्यांना फसवत नाही पण हे अख्ख्या गावाला गावाला फसवत मला काय म्हणायचं काय म्हणता अण्णा तुमचं मिटलं तर मी जाऊ का जायचं नाही त्या बावड्याला ही मिटवून जा बरं वा ते माझ्या गाडीचं काय आणि करता माझा येईल? बी हे करायचा व्यवहार क्लिअर करायचा याला मध्यस्थी होणं पण चुकीचं आहे राव मग काय आणि पुण्याला गावाची ठिकाण कसं दिलंय ना ती पण त्याचा ओ वहिनींनो याला ते ठीक आहे मी घेऊन जातो पैसे काय देत नाही. हे असलं काय तर चालला आणि घेऊन जातून पैसे देत नाही मग कोण द्यायचं त्याचं पैसे आम्ही घरात काय सांगावं काय खायचं आम्ही हा? आणि बावड्या बी आहे ना ही पट पट अरे अण्णा, म्हणजे काय सोंडेच पुत आणून दिलं होतं. बघा की राव. येत्या लेक्या बावड्या गावात येतात. गेल्या. बघा आलं. आले. ए, भाऊसाहेब तुम्ही काय मला गाडी बिडी नको बरं का काय अहो, मी एवढ्या मोठ्या स्कॉर्पिओ फिरतून असली गाडी देऊन मला फसवलंय राव काय असं असतं काही काय ही म्हणताय गाडी. भाऊजी? मी 1 रुपया देणार नाही ए वटाने देत नाही ते घे ना पेलाय काय तो अरे काय बाबा डोकं दुखायचं पाहिजे तू गेला आणि ही बेद आले पाठीमागे माझ्या दुसऱ्याचं डोकं दुखावलं आणि डोकं
लुटायची बारी आली भाऊजी हा? माझं एजंट आणून दिला पापडा घ्यायला 2 महिन्याचे पैसे दिले 4 महिने त्याला पैसे नाहीत. अहो पण त्या एजंट माझा काय संबंध आहे का? एजंट आणून दिला, एजंट तसा निघला, तर ह्याच्यात माझी काय चूक सांग बरं बाबा. अरे तू इकडे आणली ही चूक झाली, हा? इकडे आणली ही चूक झाली तुमची. आणि- तुम्ही ना त्याचे पैसे देऊन टाका. त्याला गपचूप गव्हाचं ठिकाण होतं, त्यात सोंडीत खंडीभर बस. अहो ते गव्हाचं पोत मला एकाने दिलं. हा? बघा आणि ते दारू तसेच काय पैसे टाकलं? पैसे केले ऐका पैसे केलं. गव्हाचं पोत एकाने मला दिलं. हा. आता आपलं म्हणलं शेजार धर्म आहे आणि घरातलीच माणसं आहेत शेजार. आणि म्हणलं हाय तसं पोत आणून ठेवलं. ए अरे काय बसा. आता तुम्ही त्या काय? पोट अरे ऐक रे बाबा, पुढचं बोलू नको. त्या पोट्याच्या आत काय आहे ते आता मला माहित आहे का? मला तर काय वाटतंय माहिती का? करायला लागल्यात अलीकडं. मला तर काय वाटतंय माहिती का? आता गव्हात दर चालला 13,000 हा, बरोबर आहे. हा, मग ते 50 किलोचं ठेका मिळतं 1,500 बर. मला वाटतं त्यांनी 1000 तुम्हाला दिला असेल हा. सोंडी असल्यामुळे ते. हजाराला नाही, मला तसंच दिलं त्यांच्याकडे. अयो, काय खरं नाही बाई. म्हणजे तसं म्हणजे दिलत, पण त्यांनी 500 रुपये घेतले की राव माझ्याकडनं परत. अर्थ काय म्हणजे- माहिती? असं काय आत्ताच्या आत्ता किती पलटते आहे? म्हणजे 500 तो दिलं होय. आणि मग ह्यांच्याकडनं 500 घेतल्यात. 500च्या वर रुपया पण नाही. हं. पैसे आणून दे पहिलं आणि ते गावाचा ठिकाण घेऊन जा. याला 500ची काय बाबे पण असं द्या, द्या, लगेच द्या. देऊन काय टाक म्हणताय पैसे. ना? लगेच द्या. आता नाही. आणि मग लगेच म्हणताय की काय बाब आहे या? वहिनीच्या पापडाचे पैसे ती एजंटनी आणि तू काहीतरी गोलमाल केलाय. बोला की काय ए भाऊसाहेबाला काय बोलतोय राव? असं बोलतात का? मी काय गोल केलाय? तू पैसे त्याकडनं घेतला असत्यात थोडंफार का आहे ना. नाही नाही, आपण नाही. दलाली नाही करत. ही पिली कुठलं अहो, एजंट फोन बी पिली उचला ना. ही पिली ना दारू कुठली पिली. अरे वतन हो बाजूला. मी माझ्या पैशाने हा, माझ्या पैशाने पिली. बरं बरं. अण्णा कसा काय गावाला बुका लावतोय तिकडं अण्णा, इथं जवळच्या माणसाला बी बुकाच होईल. बुका लावून चुका लावायचं काम अन्नाचं नाही. मग? हा? वाटाण्याने फुटाने ए, माझं नाव घ्यायचं नाही. हाय का नाही? खरंय का नाही? आणि मग आज वगैरे किती द्या, काही घ्या, आमच्या दारापर्यंत असलं भांडण नाही आलं. देऊन टाका. देवा भागव देवा. काय बोलताय तुम्ही. ऐका की, मी काय- आता काय आपलं काय चाललंय? चढली. मी काय म्हणतोय, 5,000 देतो शेवटचं तेवढं घ्या निघा. पहिल्यांदा सोंड्याने खाल्लेलं पीठ द्या म्हणतो मला. वाटाणे त्यांचे पैसे देऊन टाका आणि त्यांची गाड्या घेऊन टाका तुमच्याकडे ताब्यात. आम्हाला हे 2,000 नाही. द्यायची का? 2,000 देत असता तर घेतो, हं. नाही तर नाही. घ्या की फुकट घ्या. फुकट बघते गाडी फुकट 2,000 रुपये गाडी. आणि बाजारासारखीच गाडी आहे तुमची. वरला फक्त ते कामाला फासाव धंदा. मी त्या गाडीला नदीत टाकून घेईन पण तुम्हाला देणार नाही. जरी ओके, बाजारात ओके. जातो. हा, 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 हा. बरं आपली बुलेट चालू उद्या. उद्या बुलेटच. आता बुलेट करायला लागला. इथं पैशाला पाणी बुलेट आणायला निघाला. मी काय सांगतोय की मिटवून टाकायचं कुठले तिच्या ह्याचं कशाचं? गाडीचं सांगतो आधी. कुठल्या गाडीचं? कुठली गाडी म्हणजे कसल्या गाडीचं? विसरला का. आता आपल्याला आठवणीतच काय राहिलं ना तर विसरण्यासारखं आहेच काय. बघा ताई. तुम्ही 2,000 देत आहे ना? हा 2,000 देत काय आहे. किती झालं 2,000? काय म्हणतोय? काय म्हणला काय म्हणला काय? काय? आता कोणाला पडले 2,000च घ्या. कोणाला पाहिजे होय? हा. कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे मलाच पाहिजे भांगारच्या. 2,000 पाहिजे होय? तुमच्याच रात आता मी काय? काय? मारून घेताय का? मला आता या, इथं काय?